हालेलुया 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 एकमेकांकडे बघून हालेलुया 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 म्हणा तुमचा प्रभू उठला आहे का? मग तुम्ही का झोपलेला? हालेलुया 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 तुम्ही उठा आणि त्याची घोषणा आपल्या मुखाने करा. म्हणा नारे लगाओ और गाओ रे जिंदा मसीह का गाओ रे. नारे लगाओ और गाओ रे जिंदा मसीह का गाओ रे. प्रभूची स्तुती करत असताना लाजू नका, आळसू नका, कारण तुमचा प्रभू मरणावर आळशीपणावर सगळ्या लाजीरवाणावर विजय मिळून काय केलेला आहे? उठलेला आहे. माझा आवाज येणार तुम्हाला येते? माझा आवाज इतका बारीक आहे, तुमचा आवाज मला काही नव्हता. उठलेला आहे म्हणून आळसू नका. तुमच्या अंगाला पवित्र आत्म्याच्या हाती द्या आणि आत्म्याने त्याची स्तुती करा. पूर्ण शरीराने त्याची स्तुती करा. हालेलुया हालेलुया. नारे लगाओ और गाओ रे जिंदा मसीह का गाओ रे. नारे लगाओ और गाओ रे हालेलुया जिंदा मसीह का गाओ रे. नारे लगाओ और गाओ रे जिंदा मसीह का गाओ रे. लक्षात ठेवा. हालेलुया 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 हालेलुया. जीवन से उलझा हुआ गुड फ्रायडेला दुसरं वचन तुम्ही ऐकला होता. तुम्ही कोण आहात? कोण आहात तुम्ही? हा दुसरं वचन काय होतं? दुसरं वाक्य काय होतं? सोनार आणि फुटणारी नळी. त्या सोनाराला दुसरं कामच नाही. काय तुम्ही कोण आहात? यातच काय फायदा सैतान घेतला. दुसरं वाक्य काय होतं? तुमच्यामुळे मी विसरलो. काय होतं?
तिथं काम काय हेच माहिती. हालेलुया. तुम्ही या जगाच्या शेवटपर्यंत काय आहात? तारणाचं भार आहात. दुसरं वाक्य काय होतं? काय तुम्ही या वेळेला वेगळ्या प्रकारे तुम्ही 7 वाक्य ऐकलेला होता. तर तुम्ही कोण आहात? जर तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे, जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर क्रूसखांबाला खेळलेला आहात आणि तुमच्यामध्ये जर ख्रिस्त जिवंत आहे, तर तुम्ही या जगाचे शेवटपर्यंत काय आहात? तारणाचं भार आहात. तुम्ही एकटंच स्वर्गात जाण्यासाठी प्रयत्न केला तर जाऊ शकणार नाही, आणि इतरांना घेऊन गेला तर तुम्ही काय व्हाल? तुम्ही सहजपणे जाल. हालेलुया. हालेलुया. आणि येशूने अधिकार आपल्याला दिलेला आहे. तुम्ही या जगाचे काय आहात? प्रकाश. आणि या जगाचे काय आहात? मी आहात. म्हणून आज तुमचं एक भाऊ, तुमची एक बहीण जर दुःखी कष्टी आहे आणि तिच्यामध्ये जर येशू उठलेला नसेल, तर तुमच्यातला येशू त्यामध्ये तिच्यामध्ये तो येशू उठेल आणि तुम्ही सर्व कुठं जाल? कुठे जाल? स्वर्गात जाल. स्वर्गात जाल. कुठे जाल? स्वर्गात जाल. म्हणून त्यांच्याकडे बघून म्हणा, जीवन से ऊर्जा हुआ रही, चल यीशु के पास आओ. हालेलुया. म्हणा, जीवन से ऊर्जा हुआ रही, यीशु के पास आओ. जीवन से ऊर्जा हुआ रही, यीशु के पास आओ. हालेलुया. 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 लेकराला स्पर्श करते आणि त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला स्पर्श करत असतो. आणि तो तुमच्यामध्ये उठलेला आहे. म्हणून समोरच्या व्यक्तीच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवा. तुमचा स्पर्श त्याला जाणू दे. तुमचं डोकं डोक्याला लावा. माथा लावा म्हटले, दडकू नका. आणि म्हणा, गमकाय राह सब छोड़े, जिंदगी में आप कुछ छोड़े. गमकाय राह सब छोड़े, जिंदगी में आप कुछ छोड़े. Hallelujah.
फक्त कोणाला माहिती आहे? भक्ताला माहिती आहे. हालेलुया, 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 खाली बघितलं तर काय होणार आहे? निपटणार आहात. समोर बघितलं तर तुम्ही धडकणार आहात. कारण या जगाचा अधिपती वाईट आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही टीव्ही मध्ये बघताय, एवढं कोरोना वाटले म्हटल्यानंतर तुम्हाला काय होते? हपकी बसते ना? म्हणून नाही की नाही? कुठं बघा? वर बघा, वर. कोणाकडे? तर तुमच्या समोरच्या व्यक्तीला बघा, म्हणा खाली बघू नको, समोर बघू नको, तर वर बघा. ईश्वरावर माझ्याकडे का बघतेस? माझ्याकडे का बघतोस? म्हणा वरती बघ, ईश्वरावर. हालेलुया म्हणा. आके ऊपर को लगाओ रे, यीशु के पास आओ रे. आके ऊपर को लगाओ रे, यीशु के पास आओ रे. हालेलुया, 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 Hallelujah.
आमेन. सेनाधीश परमेश्वर, आज तू आम्हाला सर्व बंधनातून मुक्त केलेला आहे आणि तू आम्हाला सुंदर आणि स्वतंत्र जीवन दिलेलं आहे. आत्म्याने भरलेलं तो जीवन दिलेलं आहे की आम्ही सदैव तुझी स्तुती आणि भक्ती करावी. म्हणून आम्ही तुला स्तुती करून तुला कोटी कोटी धन्यवाद आणि धन्यवाद देऊ. यावेळेला प्रभू देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी बोल, कारण तुझी वचनं मनाच्या रुचीपेक्षा गोड आहे आणि आमच्या जीवनाकरिता ते प्रकाश आणि आमच्या पावलाकरिता तो दिवा आहे. म्हणून आज तू बोल माझ्या देवा. तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता असे समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता तो अभिषेक आम्हाला आहे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती दिलेला आहे. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन आणि आमेन. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. आनंदी कर खूप कळते तुम्हाला बघून आणि आवाज ऐकून. आता जरा शांत आणि देवाचे पुस्तक आपण करूया. प्रभु पिता परमेश्वर, आपको धन्यवाद देते हैं, आपकी उपस्थिति के लिए धन्यवाद देते हैं कि आपने हमारी उपस्थिति की प्रार्थना को स्वीकारा है. आप हमें आशीषित करेंगे. हमें प्रभु यीशु की पहचान की प्रकटीकरण की आत्मा का अभिषेक आप देंगे ताकि हम आपके वचनों को समझ सके, स्वीकार सके और जैसा आप चाहते हैं आपकी महिमा द्वारा हमारे जीवन के द्वारा हो सके. धन्यवाद देते हुए हम अपने आप को आपके सामर्थ्य हाथों में देते हैं और आपके प्रिय पुत्र प्रभु यीशु के नाम से मांगते हैं. आमीन. आजचे दिवस जे ह्यांच्या बाबतीत मला खूप काय माहीत आहे, खूप काय ऐकलेलं आहे, वर्षापासून ऐकत आहात तुम्ही. आणि तसं उत्तम शुक्रवार, मागच्या शुक्रवारी जे काही तुम्ही ऐकलं होतं ते जरा वेगळं होतं नाही, काय वेगळं तुम्हाला ऐकायला मिळालं. देवाने तुमच्याशी बोललं आहे आणि तुमच्याकडनं तो अपेक्षा करत आहे. कसली अपेक्षा आहे ते ख्रिस्ताने मुखातून निघणारे ते 7 वचन होते, त्यावर त्याच्याद्वारे तो तुझ्याशी काहीतरी बोलला आहे. बोलला, तुम्ही स्वीकारलाय. देवाची काय इच्छा आहे? पट्ट्याने बोला जरा. देवाची इच्छा आहे की देवाने जसं तुम्हाला ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये घडलं आहे, बनवलेलं आहे, तुमच्या मध्ये ख्रिस्ताचे लक्षण दिसायला पाहिजे. वचन काय म्हणते? तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि त्या मंदिरामध्ये कोण वस्ती करते? देवाची आत्मा. देव वस्ती करते आणि तुमची आत्मा. आज एक उदाहरण बघा. तुम्ही ज्या कॉलनीमध्ये असता, तुम्ही सगळ्यांना ओळखत नाही, पण एका व्यक्तीला तुम्ही सारखा बघत असताय की ह्या घरामध्ये तो निघतोय. मग तुम्हाला काय कळते की तो व्यक्ती त्या घरात राहते. आता तुम्हाला बघून
काय समजून घेतात, तुम्हाला बघून लोक काय समजून घेतात, हे प्रश्न तुमच्यासाठी आहे. कारण देवाची इच्छा काय आहे? देवाचे लक्षण, ख्रिस्ताचे लक्षण तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे. मग जेव्हा लोक तुम्हाला बघतात तर त्यांना सांगायला पाहिजे या मंदिरात कोणाची वस्ती आहे? ख्रिस्ताची वस्ती आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे? तुमची कृती असली असायला पाहिजे की त्याला बघून लोकांना म्हणू द्या की तुमच्यामध्ये ख्रिस्ताची वस्ती आहे. देव तुमच्यामध्ये राहतोय, तुम्ही नाही. कोण राहतोय? जसं संत पौल म्हणतोय, मी नाही, माझ्यामध्ये. मग देवाची इच्छा, तीच इच्छा त्यांनी प्रकट केलेल्या शुक्रवारी की तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे लक्षण दिसत. लक्षण 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 म्हणून 7 लक्षण सांगण्यात आले. सगळं विसरलं आहे, एकच विसर. आता मी सगळे साथ विचारणार आहे, बोलणार आहे. चला सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्यामध्ये सांगा कुठले लक्षण पाहिजे. पहिली वाणी काय होती? क्षमा कर. तुमच्याकडे देव काय अपेक्षा करते तुम्ही ते सांगा. आज तू माझ्या बरोबर स्वर्ग लोकात असशील. तुमच्याकडे काय अपेक्षा देवाची? तुम्ही लोकांच्यासाठी तारणाचं वाल. तिसरं काय होतं? आईला येवनाचे हाताळे. तुमचं काय आहे? कोणाची जबाबदारी? पहिले तर कुटुंबाची, नंतर कोणच नाही. कुटुंबाची लोकांची. तुम्हाला शेजारी कोण आहे? शेजारी म्हटल्यावर शत्रू. पहिलं कोण? शत्रू. चौथं काय होतं? माझा त्याग केला. तुमच्याकडे कुठली अपेक्षा आहे? विश्वासात त्याग करू नका. कारण ख्रिस्ताने सांगितलं, असली वेळ येणार जेव्हा तुम्ही काय करता? विश्वासापासून तुम्ही पडणार. 5 काय होतं? मला तहान. तुमच्याशी काय अपेक्षा करते देव? तुम्हाला देवाची, आत्म्याची आणि जगी लोकांची नाही, त्याची तहान असायला पाहिजे. 6 होतं काय? पूर्ण केलं. तुमच्याकडनं देवाची काय अपेक्षा आहे? जी काय जबाबदारी देवाने दिली ती काय कोण लक्षात ठेवत नाही तर कसं कोण करणार? 7 काय तर मी आपल्या आत्मा तुझ्या आधी सोड. तुम्हाला काय आदेश आहे देवाचा? तुमचे जीवनाचे जे काय आहे कोणाला द्या? देवाच्या हाती सोपवा. कारण तो आपल्याला निमंत्रण देतो आणि म्हणतोय, तुम्ही निमंत्रण देऊन कोणाला बोलून घेताय काय? मला तुमचे त्रास द्या, मला तुमचे काय आहे सगळं संताप द्या. ते म्हणतोय. इन्व्हिटेशन आहे की नाही? काय म्हणते?
मंडळी निमंत्रण देतोय म्हणतो की तुम्ही या आणि मला. तुम्ही कोणाला असं निमंत्रण देताय? नाही. मग देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि ही जी गोष्ट आहे लक्षात ठेवा, ही देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी. एक नवीन दृष्टिकोनाने तुम्ही हे सगळी गोष्ट बघितलं होतं. आज जे काय तुम्ही ऐकलेलं आहे त्याला सरून आम्ही एक नवीन दृष्टिकोनाने आजच्या दिवसासाठी, शुक्रवार होता आज, काय आहे शुक्रवारला काय झालं होतं? शुक्रवार काय झालं होतं? तरी बोला. ख्रिस्ताने काय केलं? वधस्तंभ उचलून क्रूसाची वाट चालत गेलं आणि स्वतःला आपल्यासाठी क्रूसावर खेळून घेतलं आणि हे 7 वाक्य बोलला आणि मरण पावलं. नंतर तो फुलला गेला. आणि आजचा दिवस आहे, आपण काय म्हणतोय? पुनरुत्थानाचा दिवस. पुनरुत्थानाचा दिवस, आनंदाचा दिवस. प्रभू येशू उठला, झोपेतून उठला आणि हे जे काशा, हे जी गोष्ट आहे पुनरुत्थानाची जी सत्यता आहे, आज या विषयावर आपण मनन करणार आहे. आणि हे जे पुनरुत्थान आहे आणि शुक्रवारी जे झालं ख्रिस्ताचं मरण, हे जे देवाची जी योजना होती त्याचा एक लहानसा भाग आहे, एकदम लहानसा भाग आहे. कारण देवाची जी योजना आपल्यासाठी, मनुष्यासाठी होती ती आपल्या त्या बुद्धीचं पलीकडची आहे. लहानशी गोष्ट आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि देवाजवळ तुम्ही मागितलं आहे की आम्हाला काय दे? बुद्धी दे, ज्ञान दे, स्पर्श कर, अंतःकरण प्रकाशवान कर. कशासाठी? वचन फक्त ऐकण्यासाठी, स्वीकारण्यासाठी आणि त्याप्रमाणे आणि ते सत्तेला समजून घेण्यासाठी. आता जे पुनरुत्थानाचे जे सत्य आहे ते या 7 वचनाने जोडलेलाच आहे. कारण आता तुम्हाला विचारण्यात आलं होतं की पुनरुत्थान काय आहे, ईस्टर काय आहे. तुम्ही काय म्हटलं? एखादा कोणतरी बोलला काय आहे? कोणी बोललं होतं? प्रभू येशूने काय केलं? मरणावर विजय मिळवला. म्हणून तुमचा विश्वास काय आहे, कोणावर आणि कशाला आहे? मग पहिला खरेदी करा त्याच्या 15व्या अध्यायामध्ये वचन म्हणते 4-5-6 मध्ये वाटतं मला की आपला विश्वास पुनरुत्थानाशिवाय, बघा काय म्हणते, बोलला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आणि तो एक म्हणता सांग. आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ
वचन काय म्हणते? ख्रिस्त उठला नाही तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि आमची घोषणा म्हणजे काय? ते काय करत होते? सुवार्ता करत होते. ती सुवार्ता व्यर्थ आहे. तो उठला म्हणून तुमचा विश्वास आहे. तो उठला म्हणून त्याचे सुवार्ताचे काय आहे? काय म्हणतात त्याचे? ती व्हॅलिड आहे, नाहीतर त्या व्यर्थ आहे. तुम्ही विश्वास ठेवता कशावर? की ख्रिस्त उठला, मेलेल्यातून उठला म्हणून तुमचा विश्वास आहे, नाहीतर ते व्यर्थ आहे. त्या विश्वासावर विश्वास ठेवायसाठी येशू माझ्यासाठी उठला, त्याचा पुनरुत्थान झाला आणि या पुनरुत्थानाद्वारे देवाने आपल्याला काय दिलेली आहे? आशा. कसली आशा? की एक दिवस मी पण तुम्ही पण उठणार, तुम्ही पण उठणार. माझ्यासाठी बोलायला तोंड उघडत असेल, तुमच्यासाठी उघडले. रेडी? चला आपण आजच्या संदेशामध्ये जाऊया. त्याच्या आधी मी एक गोष्ट सांगते. मला माहिती आहे तुम्ही ती गोष्ट ऐकल्यावर ते गोष्ट काय करते लक्षात ठेवताय, पण गोष्ट बरोबर ख्रिस्ताला पण लक्षात ठेवा. एक मनुष्य होता, तो कामातून घरी जात होता. त्याला उशीर झाला. उशिराने म्हणजे अंधार झाला होता, खूप डार्क झालं होतं. त्याला वाटलं आता काय करू. मी चालत जात होता घरी. तो म्हटलं की आता मी शॉर्टकट घेतो आणि घरी जातो. आपली सवय आहे, उशीर झाले की शॉर्टकट घ्यायचा आणि जायचं. आणि त्याने कुठला मार्ग धरलं? कब्रिस्तानातून गेला. अंधार होता, आता काय करायचं? लवकर लवकर जायचं होतं त्याला. चालत जात होतं, खूप काही होते. एक एम्प्टी ट्यूब होता, त्यात तो पडला. काय? एक कब्र होती, कसले मोकळी कब्र होती, त्यात तो पडला. आता काय करायचं? खूप तडपडला, निघायचा प्रयत्न केला. खोल असते, निघू शकणार काय? खूप प्रयत्न केला, हाक पण मारला, मदत करा मदत करा. नंतर त्याच्या लक्षात आला जास्त हाक मारलं तर ज्यांना उठायचं नाही ते उठून बसला. तो गपचूप एक कोपऱ्याला बसला. तो बसला. त्याच्यानंतर थोड्या वेळाने एक पुरुष तो पण शॉर्टकट धरला, त्याच कब्रात खाली पडला. तो कोपऱ्याला बसला होता. तो बघितला, त्याच्या कानात आवाज आला. तो म्हटलं माझं सगळं कोणतरी येऊन याद पडलाय. बघितला, तो प्रयत्न करत होता, ते गपचूप बसला होता. थोड्या वेळात त्याला म्हटला तो एकदा निघू शकणार नाही. मग काय झालं? तो निघाला. कोण निघाला? भिवून असा गार झाला, असली शक्ती आली की तो निघाला बाहेर. आपला प्रभू निघाला. आपला प्रभू निघाला. शैतान म्हणत होता तू निघू शकणार नाही. मोठं रॉक त्याच्या कबरावर ठेवण्यात आला होता, सील मारण्यात आला होता. पहरेदार तिथं होते. पण तो आज आपण पण असले जगाचे कबरात आहोत. आणि देव म्हणतोय की निघ. आपण काय करतोय? निघतोय. एक कोपऱ्यालाच बसून असतोय. देव हात देतो, थांबा, येतो आत्ताच. जगाचा मोह, माया, लालसा सोडू शकत नाही. मग काय होते? जीवनामध्ये त्रास आहे. पण देवाने आपल्याला काय दिलेलं आहे? एक सुंदर आत्मिक जीवन दिलेला आहे.
आणि हे जीवन काय आहे, तो आपल्या मरणाद्वारे जे बद्धस्तंभावर जेव्हा तो मरण पावला त्यावेळेला त्याने ते प्रगट केलेला आहे. आणि जेव्हा तो बद्धस्तंभावर खिंड केलेला होता, तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे, त्याच्या डोक्यावर बोला पायात आणि पाठीवर हे सगळं झालं होतं, तुम्हाला माहित आहे. अजून काहीतरी होत होतं तिथं, अजून काहीतरी होत होतं तिथं. हीच गोष्ट नव्हती, अजून काहीतरी होत होतं. त्या रक्ताचं पाणी झालं, त्या क्रूसावर अजून काहीतरी गोष्ट घडत होती. त्याचं हे फिजिकल होत होता, त्याच्या शरीरावर सगळं शारीरिक होत होता, पण आत्मिक जीवनामध्ये आपल्यासाठी तिथं काही अजून घडत होते. काय त्याने आपले पाप स्वतःवर घेतले, आपल्याला आपली पवित्रता दिली. आपले पाप, तुमचे आणि माझे पाप स्वतःवर घेतलं आणि त्याची पवित्रता आपल्याला, आपले दुष्ट कर्म, आपली दुष्टाई स्वतःवर घेतलं आणि आपल्याला काय केलं, शुद्ध आणि पवित्र केलं. आणि स्वतःवर पटके घेतले, पटके घेऊन रोग घेतला आणि आपल्याला आरोग्य दिले. आणि बोला एवढंच दिलं तेव्हा. आपलं सगळं जे काय म्हणायला पाहिजे, आपल्यामध्ये जे महत्वाचं काय म्हणते त्याला, अनरायचियसनेस होता, ते सगळं आपल्यावर घेतलं, आपल्याला रायचियस ठरवला, त्याचं नीतिमान ठरवला. आपली जी काय म्हणतात ते नीतिमत्तेचं उलट काय झालं, अनीतिमान. आपल्यामध्ये जे काय होतं ते स्वतःवर घेतलं, आपल्याला नीतिमान बनवलं. हे सगळं त्यावेळी त्या क्रूसावर घडत होतं. मग ते काय, हे एक्सचेंज होत होतं. आपण काय करते, शॉपमध्ये जाऊन पैसे देतो आणि मला काय पाहिजे ते घे. देवाने काय केलं, आपलं रक्त दिलं, आपलं रक्त सांडलं आणि आपल्याला काय दिलं, वचन काय म्हणते, त्याने आपलं रक्त देऊन आपल्याला विकत घेतलेला आहे. खूप काय ते क्रूसावर घडत होतं. हीच एक गोष्ट नाही, खूप काय आपण मनन करायला गेलं, वाचलं तर आपल्याला समजतंय की थोडीशी गोष्टी आपण एकच एक लहानसा पाठ जे काय त्याच्यावर आपलं लक्ष ते सांगण्यात येते. ओके, हे लक्षात ठेवा, जे काही नाही देवाने कुठं दिलं तुम्हाला या बद्धस्तंभावर खेळून दिलेला आहे. मग तुम्ही ते रक्ताद्वारे तुम्हाला प्राप्त झालेलं जे जीवन आहे त्याला काय करू नये, काय करायचं नाही, मोठं नाही बोला, व्यक्त करू नये. व्यक्त कसं करताय, ज्या गोष्टी करू जे देवाला आवडत नाही ती गोष्टी कर, पाप कर, ह्यापासून लांब राहावा. कारण देवाने आपल्याला किती मौल्यवान समजलेला हे आपल्याला कळते. ख्रिस्त त्याच्यासाठी किती प्रिय होता हे तुम्हाला माहित आहे. त्याच्यापेक्षा प्रिय त्याने आपल्याला करून टाकलंय. आपल्याला काय करायचं आहे,
त्याची जी इच्छा आहे त्याचा सन्मान करायचा आणि देवाला मान महिमाने गौरव द्यायचा आहे. पहिली गोष्ट आपण बघतोय की देवाने वधस्तंभावर सांगितले होते ख्रिस्ताने, तो काय म्हणते, हे बापा त्यांना क्षमा कर. त्यामध्ये तुम्हाला कुठलं सत्य कळते? कारण वचन म्हणते देव पुनरुत्थित झाला म्हणून तुमचा विश्वास खरा आहे, व्यर्थ नाही, खरा आहे आणि जेन्युइन आहे. तो काय झालं होतं, पुनरुत्थित झाला म्हणजे काय, जे काय तो बोलला होता ती सगळी गोष्ट त्याने काय केलं, पूर्ण केली. सगळी गोष्ट काय केलं, पूर्ण केलं आहे. हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट काय, क्षमा कर. तो म्हणतोय की क्षमा कर. आता तो पुनरुत्थित होऊन कुठे गेला, देवाजवळ गेला आणि कुठं बसला, त्याचं तुम्हाला एक पापाची क्षमा केलं आहे, दुसऱ्याने केलं आहे, नाही करणार आहे, असं काहीतरी डाऊट आहे. तो म्हणतोय की तुम्हाला पूर्ण क्षमा प्राप्त झालेली आहे. ग्रीक मध्ये ते आहे क्षमाचं ते मीनिंग आहे. आता आपण म्हटल्यावर काय म्हणते, क्षमा केलं, आम्ही पाप केले तर त्याची क्षमा. ऍक्च्युली जे आपल्यामध्ये गिल्ट कॉन्शियस असते, दोष भावना जी असते, पाप भावना जी असते, त्यापासून नुसता मुक्त केला आणि त्याने आपले पाप भावना जी आपल्या मनामध्ये असते त्याच्यामुळे आपण काय करतोय, पाप करतोय. आपल्याद्वारे जी घडते, जी कृती आपण करते, त्या कृतीपासून तो आपल्याला मुक्त करतोय. क्षमा केले म्हणजे काय, त्याने आपल्याला त्या पापाचं पासून मुक्त केलं. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये किती लोक असे आहेत, लहान लहान गोष्टीसाठी आपण काय करतोय, पाप करतोय. आहे मनामध्ये पाप आहे, पण भावनामध्ये पाप आहे आणि एक दिवशी ते काय होते, कृतीमध्ये येते. पण देव काय म्हणते, वचन काय म्हणते की त्याने आपल्याला त्या कृतीसाठी पूर्णपणे क्षमा केलेली आहे. माहित असताना पण तुम्ही तीच कृती करत असताय तर मग त्याचा परिणाम आपल्याला भोगायला. ते म्हणतोय की हे काय म्हणते, आग आहे त्याला हात लावलं, काय म्हणते, आगच म्हणते ना, पायाला हात लावलं. आम्ही काय म्हणते, ओके ओके म्हणतोय, जरा हात लावून करते. मुलाचा केला, लहान मुलं काय करतात, जे काय म्हणते करू नको तर त्यात जाऊन ते करायचा प्रयत्न. आपल्यामध्ये पण तीच प्रवृत्ती आहे ना, ते करतोय, पण त्याचा परिणाम कोण बघणार, कोण बघणार, आपण. मग दोषी कोण आहे, देव आहे. मग काहीतरी आपल्यावर आला तर आपण दोषी कोणाला ठरतोय, ठरवायचं आहे नाही. त्याने आपल्याला पूर्ण काय केलं आहे, क्षमा केली. पूर्ण क्षमा आपल्याला प्राप्त झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही या जगाचे काय म्हणते, ते कमऱ्यामध्ये आहात. आता तुम्हाला बाहेर निघायचं तर पहिली पायरी हेच आहे. पहिली पायरी काय आहे, क्षमा. देवाने मला क्षमा केलेला आहे. कुठली पण दोष भावना तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका. आली तर स्वतःला तुम्ही अलर्ट करा, सांगा की मी ही दोष भावनामध्ये, ही पाप भावनामध्ये जगणार नाही, कारण देवाने मला पूर्ण क्षमा दिलेली आहे. ही पहिली पायरी आहे, त्याला धरून राहा. मग तुम्ही काय करू शकता, त्या कमरेतून बाहेर निघू शकता. लक्षात राहिल्यानंतर काय होणार, तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार. एक कारण ही गोष्ट असते, मनुष्यांमध्ये हे विकनेस आहे, काहीतरी
त्यांच्याबरोबर घडला त्यांना कळते की माझ्यामध्ये हे विकनेस आहे, ही कमतरता आहे, त्यामध्ये ते काय करतात, त्यामध्येच ते असतात, त्या विचारामध्ये असतील सारखा आणि डिप्रेशन मध्ये जातात. पण देव काय म्हणते, मी सगळ्यासाठी तुम्हाला काय केलेलं आहे, क्षमा केली. मग देवावर विश्वास, स्वतःवर विश्वास करू नका, देवावर विश्वास करा की तो क्षमा करणारा परमेश्वर, त्याच्या हातात तुमचं जीवन आहे. तुमचा या जीवनावर काही पण अधिकार नाही. या विश्वास ठेव, सगळं काय देवाच्या हातात द्या आणि विश्वास ठेवा की त्याने आपल्याला काय केलेलं आहे, क्षमा, पूर्ण क्षमा दिली. ओके, नाही समजले की नाही, समजले, खरं समजलंय, कारण परत रिव्हिजन घेणार आहे, विचारणार आहे. आणि एक गोष्ट बघा, तो इथे वधस्तंभावर तो होता, त्या वेळेवर तो काय करत होता, मी म्हणत करत नव्हता, काय करत होता, त्या देवाजवळ प्रार्थना करत. त्याच्या लक्षात त्याचे लोक होते, त्याच्या लक्षात काय नव्हतं, मला हे दुखते, ते दुखते, हे त्रास आहे, ते त्रास आहे, त्याच्यावर त्याचं लक्ष न होता, कशावर लक्ष होता, लोकांचं. माझे लोक माझ्यावर विश्वास ठेवणारे, त्यांच्यावर त्याने इतकी प्रीती केली होती की त्याचं लक्ष सारखा लोकांवर. दुसरी गोष्ट काय म्हणते, ते चोराला तो काय म्हणते, आज माझ्या बरोबर. देवाचं हे प्रॉमिस आहे, वचन आहे की तुम्हाला पूर्ण क्षमा प्राप्त झालेली आहे. दुसरं काय, माझ्या बरोबर सुख लोकात असतील, माझ्या बरोबर सुख लोकात असतील. म्हणजे काय, तो काय म्हणते, तुम्ही या जगात डोळे बंद केला, उघडलं कुठं, स्वर्गात. तर खोटा विवचन. आज करोनामुळे लोकांना वाटतं मी मेलो तर काय होईल, मी मेलो तर काय होणार, माझ्या कुटुंबाचं काय होणार, माझ्या लोकांचं काय होणार, मी माझं काय होणार. पण देव काय म्हणते, आज तू माझं सांगते, किती मोठा विवचन दिला त्याने, कारण तो मरण पावला आणि उठला आणि तेच अभिवचन आपल्यासाठी, तुम्ही मेले की तुम्ही पण उठणार आणि त्याच्याबरोबर सुख लोकात. ही आशा धरून राहा, भीती धरू नका. कोणाची भीती धरायचंय, देवाची, जगाची आणि करोनाची नाही. मरण आलं तर घेऊ द्या, कारण देव काय म्हणते, तुम्ही कुठे असणार, आता मेले की ताबडतोब कुठे सुख. काय म्हणते, इमिजिएट पॅराडाईज आहे, कुठं थांबायचं नाही, इथं मेला सगळी. तुम्ही डोळे बंद करून उघडा, त्या लहानशी वेळामध्ये तुम्ही देवाबरोबर. किती मोठी आशा, किती मोठा अभिवचन देवाने आपल्याला दिलेला आहे. त्याच्यावर काय करा, विश्वास ठेवा. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि करोनाला काय करायचंय, काय करायचंय, काय करायचं, ते आपण पोपट धरून ठेवतोय ना, काय करते त्याला सांभाळून ठेवतोय, पाळून बसून ठेवतोय, तसं करोनाला धरून ठेवायचं. आपला देव आहे, त्याची इच्छा आहे तुम्हाला जगायचं, तर त्याची इच्छाप्रमाणे त्याचे जे कार्य तुम्हाला देवाने दिलेला आहे ते जोपर्यंत पूर्ण होत नाही, तुम्ही काय होऊ शकत नाही, या जगाचा निरोप घेऊ शकत नाही.
तुमचे ते कार्य आहे ते सगळं तुम्हाला पूर्ण करायचं आहे, मग तुम्ही देवाजवळ जाऊ शकता, या शरीर या जगामध्ये सोडू शकता. मग ही आशा धरून राहा. ही मोठी आशा आहे, कारण ह्या आशा म्हणजे संत पौल लोकांना सांगत होतं, त्यामुळे लोकांनी काय केलं होतं, त्याचा त्याग केला होता. हे काय सांगतंय, थिस्सलुनीकरांचे लोक आहे ते सगळं त्यांचं नाकार केलं होतं. त्याला काय करत होते, त्याचं देशातून राष्ट्रातून त्याने बाहेर काढत होते. काय गोष्ट म्हणतो, मनुष्य कसं जगणार, परत कसं मेल्यातून उठणार. पण तो म्हणतो जसे ख्रिस्त उठला आहे, आम्ही त्याचे साक्षी आहोत, आम्ही पण तसंच उठणार, कारण देवाने आपल्याला हे अभिवचन केलेला आहे. तिसरी गोष्ट काय होते, आपल्या आईची जबाबदारी तर योहानाला देतो. त्याच्या मनामध्ये आईचे प्रती जे प्रेम होता, लोकांचे प्रती जे प्रेम होता, त्यामुळे तो काय म्हणतोय की तू माझी आईची काय कर, काळजी. मग तो आपल्याला काय म्हणतोय, तुम्हाला मी कॉन्स्टंट केअर देणार आहे. तो बद्धस्तमावर होता, त्याला काहीच हवं नव्हतं, पण काय बघत होता तो, आपली आईला बघत. माझी आई माझी मागं काय करणार, ती एकटीच. पण आता इथे तुम्ही बघताय किती थोडं देव जेव्हा आपली मिनिस्ट्री करत होता, सेवकाचं कार्य करत होता प्रभू येशू, लोक त्याला येऊन म्हणायचे काय, प्रभू बघ तुझी आई आणि तुझे भाऊ आणि बहिणी आलेले आहे. ते कधी म्हटले की तुझं पप्पा पण आलेला, कुठे वाचलं, परिस्तंभाच्या खाली पण ती एकटी होते आणि योहान होता. मग पप्पा कुठे गेले, सरळ सोपी गोष्ट, येशूचे जे सेवकाचे कार्य चालू झालं 30 वर्षानंतर, तेव्हा तो या जगामध्ये नव्हता, म्हणून तो कुठे दिसत नाही आहे ना. असल्यावर तो गेला असता की नाही, तो नव्हता. मग देवाला माहित होता की एवढं लवकर योसेफ मरणार आहे, मग त्याला त्याने का निवडला पर्यासाठी. प्रश्न येते म्हणा, कारण आपण हे म्हणतोय जेव्हा आई बाप सोडून जातात, लोक बोलून बोलून रडतात आणि देवाला कशी ठरवते, माझी आईला किती पप्पाला किती माहीत नव्हतं का, असं तसं काय 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 जे मनात येते सगळं दुःखात ते बोलून काढतात. पण योसेफ ना होता आणि देवाला माहित होतं तो लवकर या जग सोडणार आहे, तरी पण पाप बनून त्याला या जगी पाप बनून येशूसाठी त्याला निवडलेलं होतं. मग देवाची इच्छा काय होती त्यामध्ये की येशू जसं आपण मनुष्य हे जे मला जीवनामध्ये घडते, आपण आपल्या लोकांना लूज करते, काय म्हणा आपले लोक आपल्याला सोडून जातात, जे दुःख आपल्याला होते त्या दुःखातून येशू पण जा, त्याला पण हे दुःख समजून घ्यायला पाहिजे. कारण त्याला माहित होतं की माझे लोक आपले आई बापाला गमवते, भाऊ बहिणीला गमवतात, मग त्यांचं जे दुःख होता देवाची इच्छा होते की येशू ती गोष्ट समजून घ्या. कारण देवाने येशूला आपला मध्यस्थ केला होता. येशू फक्त येशू आपला कोण आहे, मध्यस्थ आहे, तो आपला महायाजक आहे. तर महायाजक असल्यावर त्याला काय माहिती पाहिजे,
आपल्या संगती काय काय घडते, आपल्याला काय दुःख त्रास आहे, आपल्या जीवनामध्ये काय प्रश्न आहे, ते सगळं त्याला समजायला पाहिजे. म्हणून क्लासमध्ये तो म्हणतोय ना, काय म्हणते, तो आपला महायाजक आपले सगळे त्रास व्याधी सगळं त्याला माहीत आहे. म्हणून तो काय करणार, आपल्यावर दया करणार, कारण तो स्वतः त्यातून गेलेला आहे आणि त्याला माहित आहे की कसलं त्रास. म्हणून तो काय म्हणते, वचन आपल्याला काय देते, त्याद्वारे जसं त्याने आपली आईची काळजी घेतलं होतं तसंच तो सतत आपली काळजी घेणार. तो आपली काळजी घेणार. तुम्हाला काळजी करायची काही पण गरज नाही. ह्या काळामध्ये ती समस्या आहे, कठीणाई आहे, रोग आहे, गरिबी आहे, तुम्हाला आता सगळं काही दिसत आहे. त्यामध्ये तो काय म्हणतोय, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी आहे तुमची काळजी घेणारा, सगळं काय आपल्याला पुरवणारा. विश्वास आहे. आज जगामध्ये किती लोकांना त्रास आहे, गरिबी त्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे. खायला जेवण नाही, एक वेळेचं जेवण आहे, रोग आहे जीवनामध्ये. पण देवाने आपल्या लोकांना आपली सुरक्षामध्ये ठेवलं. सतत त्याची दृष्टी आपल्या लोकांजवळ आहे. कसं ना कसं करून तो काय करते, आपल्या लोकांना जे काय गरजेचं आहे तो पुरवतोय. कारण तो स्वतः म्हणतोय, आकाशाचे कोणाला बघा, पक्ष्यांना बघा, तुम्ही तर माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा खूप मोलवान आहे. मला सोडणार तो, सोडणार तो. एवढे दुःख त्रास त्याने सहन केला, मध्यस्था बाबा तुम्हाला सोडण्यासाठी काय नाही, तुम्हाला सगळं काय मिळण्यासाठी, तुम्हाला सगळी कृपा मिळायला पाहिजे, म्हणून त्याने हे दुःख आणि त्रास सहन केले. मग कधी पण अविश्वास करू नका. कसली गोष्ट असू द्या, जीवनामध्ये कसलाही प्रश्न असू द्या, एक लक्षात ठेवा की माझा येशू आहे, माझ्यासाठी माझा येशू आहे. तो सगळं काय करणार, माझं मार्गदर्शन करणार, माझी गरज तो पुरवणार, मला कधी सोडणार नाही. 4.6 आहे. 4थं वचन काय होतं, येशू काय म्हणते, बाप्पा बाप्पा तू माझा त्याग का केला. आणि आपण सारखं ऐकत असतोय, माझा त्याग का केला. आणि आपण वचनामध्ये सारखं ऐकत असतोय, वचन काय म्हणते, मी तुला सोडणार नाही, टाकणार नाही, मी तुला विसरणार नाही. एक आई मुलाला विसरू शकते, पण मी तुला बदलेलं वचन. आणि सारखं आपल्या कानात आहेच, आपला देव कसला आहे, न सोडणारा न टाकणार. मग देव असं का म्हणते, ख्रिस्त असं का म्हणते की बापा बापा माझा त्याग आहे. वचन म्हणते तो सोडणारा परमेश्वर नाही, आपल्या पुत्राला सोडणार, पण सोडलं की मोशीला तो म्हणतोय, एबेकर 13:5 मध्ये म्हणतोय, अनुवाद 31 मध्ये म्हणतोय, आणि यहोशाला पण तो म्हणतोय की माझे लोकांना सांग, मी तुम्हाला सोडणार नाही, तुमचा त्याग करणार नाही. पण येशू म्हणते माझा त्याग का केला. का त्याग केलं,
स्तोत्र 37 बघा. तिथं दावीद काय म्हणते? सदतीस वचन 25. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती मुकेच लागले. ऐकत आहात तुम्ही लोक? मी पाहिली नाही. तर किती विश्वासाने बोलत आहे काय की मी कधी बघितलं नाही. देवाने कधी हे लोकांचं त्याग केलं असणार, कारण मी सगळ्यांना आशीर्वादित बघतोय. पण येशू बघते माझं त्याग कशाला केलं, का केलं, का केलं असतं? बरेच वेळा तुम्ही ऐकलं आहे. बोला. आपण पापी होतो म्हणून आपण देवापासून लांब गेलो. देवाने आपला त्याग केला. मग इथं जेव्हा ख्रिस्ताने काय केले, आपले पाप, आपले जी सगळी दुष्टाई होती, दुष्कर्म होते, सगळं आपल्यावर घेतलं. सगळं पाप त्याच्यावर टाकण्यात आलं. म्हणजे आपण काय झालं, देवाने ख्रिस्ताची पवित्रता आपल्यामध्ये आली, त्याचे नीतिमत्व आपल्यामध्ये आले, आपण निरोगी झालो. मग देवाने काय केलं, ख्रिस्ताला त्यागलं आपल्याला स्वीकारण्याकरिता, की तुम्ही परत कधी म्हणू नका की देवाने माझा त्याग केला. आपल्यासाठी त्याने ख्रिस्ताचा त्याग केला आणि आपल्याला, त्याचे लोकांना आपल्या भेटीत घेतलं. ख्रिस्ताने ते केलं म्हणून आपल्याला देवाचे सानिध्यात, त्याच्या उपस्थितीमध्ये जागा मिळाली. ख्रिस्ताने केलं म्हणून आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये जागा मिळाली. कारण ख्रिस्ताने आपल्या रक्ताद्वारे आपल्याला शुद्ध, पवित्र आणि काय केलं, निर्दोष त्याच्या समोर उभा करण्यासाठी त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला धुवून पवित्र केलं. ख्रिस्ताचा त्याग त्याने कशाला केलं, कशासाठी, कोणासाठी, आपल्याला स्वीकारलं. हे त्याची योजनाच होती. कोणाची योजना होती? परमेश्वराची योजना ती होती. आणि देव काय वचन आपल्याला म्हणते की कारण आपली कृतीने आपल्याला मिळालेला नाही, पण हे देवाने दिलेले दान आहे. कारण देवाने दिलेलं दान आहे. मग आपली कुठल्या प्रकारची कुठली कृती असू दे, पाप असू दे, ते आपल्याला देवापासून लांब येऊ शकत नाही. तुम्ही म्हणता मी हे केलं तर देवापासून लांब जाणार, मी हे केलं तर देव मला सोडणार, असली कुठली पण गोष्ट नाही. कारण आपल्याला जे तारण मिळालेलं आहे, जवळीकता मिळालेली, कशामुळे, देवाने ते दिलेला दान आहे. मग ह्याची काळजी पण कधी करू नका. चुकलंय तर क्षमा मागा आणि देवाची उपस्थितीमध्ये या, कारण तो आपल्याला कधीही सोडू शकत नाही. परमेश्वराने काय केलं, आपले एक पुत्र, त्याचे प्रिय पुत्र येशूचा त्याग केला आपल्यासाठी, आपल्याला स्वीकारण्याकरिता, आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये त्याची इच्छा आहे की जसं तो स्वर्गात राहतो तसं आम्ही पण त्याच्या उपस्थितीमध्ये स्वर्गात राहू.
त्याची इच्छा आहे की सर्व काळ फॉर एव्हर तो आपल्याला त्याच्या समोर बघू इच्छितो. त्यासाठी त्यांनी सगळी योजना केली. आणि मग आपली कुठली पण कृती आपल्याला या योजनापासून लांब घेऊन जाऊ शकते, देवापासून लांब घेऊन जाऊ शकते नाही. लक्षात ठेवा, ही देवाची काय आहे, मोठी कृपा आहे आपल्याला. तो कधी आपला काय करणार नाही, आपला त्याग करणार नाही. कधी तो आपल्याला त्यागणार नाही, हे लक्षात ठेवा. पाचवी गोष्ट आहे, मला तहान लागली आहे. ते म्हणते तुम्हाला कशाची तहान असू दे, देवाची, आत्म्याची आणि मध्यस्थ, लोकांच्यासाठी मध्यस्थ. पण इथं येशू काय म्हणते, मला तहान लागली आहे. आपल्याला वाटते, आपण वचनामध्ये बघते, वचन म्हणते की तो म्हणतोय की मला तहान लागली आहे. योहान 19 काळा 3 शब्द तुम्हाला योहान 19 मध्ये मिळणार आणि 3 लुकाचा कुठला त्या 22 मध्ये 23 मध्ये 3 वचन तिथे मिळणार आणि मत्ते 27 मध्ये 1 मिळणार. 19 28 करा. त्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने साक्षात पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. मला तहान लागली आहे. येशू तर जीवन पाण्याचा झरा होता आणि तो सगळ्यांना काय म्हणतोय, ज्यांना तहान लागलेली आहे माझ्याकडे या आणि हे प्या, मग तुम्हाला कधी पण तहान. त्या पाण्यात लोकांना तहान परत लागणार नाही. त्या पाणीचा स्तोत्र जे आहे तो कसं म्हणतोय की मला तहान लागली आहे. तो का म्हणतोय की मला तहान लागलेली आहे, काय म्हणतोय तुझे, काय म्हणते, तहान लागलेले. तो उन्हात होता, दिवसभर 3 तास झाले होते, तहान लागलेली. शास्त्रीय कोण आणि आपण खूप काही ऐकलं हे बाबतीत की त्यांना लोकांची तहान होते, लोकांना ताण देण्याची तहान होती, लोकांना आरोग्य देण्याची तहान होती. कारण आपण हे जे सगळं वाक्य बघायला मिळते त्याच्यामध्ये त्याचे ते एक डिझायर आहे त्याच्या मनामध्ये की लोकांच्यासाठी हे करू ते करू, हेच आहे त्याचं लक्ष लोकांच्या वरच आहे. मग इथे तो काय म्हणते, मला तहान आहे. योहान 17 वचन 21 बघा की त्या सर्वांनी एक व्हावे ते माझ्याला, जसं तू माझ्यामध्ये मी तुझ्यामध्ये तसे त्यांनी तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे. कारण तू मला पाठवून दे असा विश्वास जगाने झाला. येशूची इच्छा होती की सगळे जसं मी तुझ्यामध्ये, येशू म्हणते की जसं मी प्रार्थना करत होता तर तो म्हणते कॅन्सरनी बागेत होता, तो कॅन्सरनी बागेत तो प्रार्थना करत होता की 17 अध्याय पूर्ण त्याची प्रार्थना, येशूची प्रार्थना. तिथं तो मध्यस्थी करत होता आपल्या लोकांच्यासाठी. जसं मी तुझ्यामध्ये आहे, तू माझ्यामध्ये आहे, देव तू असं कर आपली दयाने कृपेने की हे लोक पण जसं मी तुझ्यामध्ये आहे त्यांनी पण तुझ्यामध्ये असावे, ते माझ्यामध्ये असावे, आम्ही सगळे एकामेकामध्ये असू, हे त्याची इच्छा होती.
त्याची इच्छा काय? सगळ्यांना तो आपल्यामध्ये बघितला, देवामध्ये बघितलं. देव ख्रिस्तामध्ये सगळ्यांना बघतो आहे. त्याला ते पाहिजे होत, म्हणून तो काय करतो, आणि त्यासाठी त्याला काय करणं गरजेचं होतं की लोक कसं असायला पाहिजे तर शुद्ध, पवित्र आणि निर्दोष. म्हणून तो काय करते, तो म्हणते की मला तहान लागलेली आहे. आणि जेव्हा तो गेत्सेमनी बागेत प्रार्थना करत होता, शेवटची प्रार्थना करत होता, तो काय म्हणते देवाला, देवाची काय म्हणते, लोक 22:42 मध्ये आहे, तो काय म्हणते की तुझी इच्छा असेल तर हा प्याला, ह्या प्याला, प्याला म्हणजे आपण काय कल्पना करते, त्या प्याला घेऊन आपण पाणी पितोय, तहान लागली. ओके, पण हे प्याला जे होता आपल्याला, तुम्हाला माहित आहे कसला प्याला होता? दुःखाचा प्याला, दुःखाचा प्याला होता. म्हणून तो काय म्हणतो, आणि योहान 18:11 मध्ये बघ, तिथे पण तो म्हणतोय, योहान 18:11 मध्ये म्हणतोय, 18:11 म्हणतो काय म्हणतोय, येशू पेत्राला म्हणाला, तलवार ज्ञानात घाल, की त्याने कोणाने, देवाने जे प्याला मला दिलेला आहे तो मी पिऊ नये काय? मग त्याला येशूला कुठलं तहान लागलेली होती? ते देवाचा जे प्याला होता, देवाने जे प्याला त्याच्यासाठी ठेवला होता, त्यामध्ये काय होतं, त्यामध्ये काय होतं, देवाने दिलेला जे प्याला होता, त्यात काय होतं, त्याला ते प्याला प्यायचे. काय होतं त्यात? हा, पाणी होतं. मग तेव्हा तो म्हणतोय की मला तहान लागलेली. तो देवाजवळ मागतोय की मी आता तयार आहे, मला ते प्याला दे. कसला प्याला? दुःखाचा प्याला, आपले पापांचा प्याला. आपले पाप जे त्या देवाने त्याच्यासाठी ठेवलं की तू घे. देवाने ख्रिस्ताला काय सांगितलं, तू जा, हे सगळं पाप आपल्यावर घे. जसं पूर्वी जुन्या काळामध्ये काय करत होते, सगळे पाप ते काय करत होते, कोपऱ्यावर लागत होते. तसंच देव काय म्हणते, ते सगळे पापांचा प्याला तू पी म्हणते. पण त्या वेळेला तो म्हणतोय की मी तहान देत नाही, आणि तो प्याला तो स्वीकारतोय. आणि तेव्हा तो असं म्हणतोय की मला तहान लागलेली. लोक काय करते, वाचत ते होतं थोडं, मग सैनिकांची तुकडी साधारणतः सरदार व यहुद्याचे कामगार यांनी येशूला धरून बांधले आणि त्याला प्रथम अन्नाकडे नेले. नाही तिथं नाही. तेव्हा तो म्हणतो मला तहान लागलेली आहे. योहान 28 29 28 29 30. त्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रले पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आम भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी आम भरलेला स्पंज एशोप झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले. आता तो काय म्हणते, जेव्हा ते आम लावलेला स्पंज तोंडात लावण्यात येते, तो काय म्हणते आता पूर्ण झाला. हे जे आम लावलेला स्पंज त्याच्या तोंडात लावलेला आलं होतं, ते काय म्हणतं, पापाचं प्रतीक होतं. पापाचं प्रतीक होतं. त्याने ते प्याला स्वीकारला. येशूने ते प्याला स्वीकारला. आणि मग तो काय म्हटलं, मस्तक लावून आपला आत्मा समर्पण
करण्यासाठी येशू जगामध्ये आला होता तो काय म्हणतात ते पूर्ण झाला. आता आपण बघितलं होतं पूर्वी थोडा वेळ आधी की त्या कथस्तंभावर दुसरी गोष्ट पण घडत होती. ते एक्सचेंज काहीतरी होत होतं. जसं आपण बिझनेस मध्ये करते ना, व्यवहार करते, हे देते ठीक आहे. तसंच हे जे पूर्ण झाला म्हटल्यावर ग्रीक शब्द जे त्याच्यासाठी त्याचं मिनिंग आहे हे फायनल डील झाले. काय म्हणतात फायनल डील झाले, व्यवहार फायनल व्यवहार पूर्ण झाला. जे काय त्याला करायचं होतं ह्या जगासाठी आपल्यासाठी त्याने ते पूर्ण केलं. आपल्या पाप घेतलं स्वतःवर आणि आपल्याला शुद्ध आणि पवित्र करून देवाच्या समोर ठेवलं. ते व्यवहार पूर्ण केलं. नंतर तू काय म्हणते तर असे म्हणले आणि वस्त्र लावून आपला आत्मा समर्पण केला. आपली आत्मा म्हणते लोक पर्यंत म्हणते बघा, लोक 23 आणि 46, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. तो आपल्या आत्मा कोणाच्या हाती देतोय, कितीचा हाती. आपली आत्मा तो कित्याचे हाती देतो. तो आपल्या पूर्णपणे स्वतःला देवाला सोपवतो. सगळं काय देवाच्या हातात देते. आणि आज देवा तुम्हाला हे आम्ही वचन देतोय, तुम्हाला सांगायला लागलंय, तुम्हाला प्रगट करायला लागलंय. जसं मी आपल्या स्वतःला देवाच्या हाती देतोय, तुम्ही पण स्वतःला मला माझ्या हाती सोप. तो पाठ बघत आहे. कारण वचन काय म्हणते बघा, योहान 2 योहान शुभ वर्तमान 3 अध्याय वचन 23 आणि 24. वलांटाच्या सणात हा यरूशलेम येथे असताना जी चिन्हे तो करीत होता ती पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. पुष्कळाने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याचे चिन्ह आणि चमत्कार बघून लोक त्याच्यावर विश्वास ठेवले. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरोसा नव्हता. त्याला त्यांचा भरोसा नव्हता. कारण त्यांचं अंतःकरण तो ओळखत होता. त्यांचं पूर्ण समर्पण नव्हता. म्हणून तो त्यांना ओळखत होता की हे फक्त चिन्ह आणि चमत्कारांसाठी माझं ओळखतंय, माझ्यावर विश्वास ठेवते. त्यांना मी हवा नाही हे त्याला माहीत होतं. पण देव आपली वाट बघत आहे. तो काय म्हणते, स्वतःला माझे हाती सोप. का समजते ते आपण बघूया. योहान त्याचा 10वा अध्याय, योहान शुभ वर्तमान त्याचा 10वा अध्याय वचन 48 and 29. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत. मी आणि पिता एक आहोत. किती मोठा विवचन दिलेला आहे. स्वतःला देवाच्या हातात द्या. देवाच्या हातात गेल्यावर येशू काय म्हणते, माझ्या हातात तुम्हाला कोणी पण काढू शकत नाही आणि माझ्या पित्याच्या हातात पण कोणी तुम्हाला हिसकावू शकत नाही. पण त्यासाठी तो काय म्हणतोय, फक्त तोंडाने बोलायचा नाही, हा मी विश्वास करतोय. त्याला काय हवंय, तुमचं पूर्ण समर्पण पाहिजे सर्व गोष्टीमध्ये.
नाही, ते त्रास आहे, ते समस्या आहे, तेच नुसतं नाही. देवाला तुमचं मन, तुमचं हृदय हवं आहे. तो म्हणतोय, काय मागतोय तुमच्याकडे तो? हा? कारण तो काय करत नाही, आनंद त्याचं तुच्छ मानत नाही. पूर्णपणे तुम्ही त्याला हवा. ही जी गोष्ट आहे, तो म्हणतोय की तुम्हाला मी तुमची काय करते, तुम्ही मला समर्पित झाला तर तो काय करणार आहे, पूर्ण जबाबदारी, इटर्नल कमिटमेंट तो तुम्हाला देतो. इटर्नल कमिटमेंट आहे. तेव्हा तुम्ही त्याला कमिटमेंट देताय, तो तुम्हाला कमिटमेंट देतो. तो म्हणतो नाही, माझ्या हातात तुम्हाला कोणी पण काढू शकणार नाही. पण तुम्ही जेव्हा या जगामध्ये आहात तर तुम्हाला कशाची आणि कोणाची पण भीती नसायला पाहिजे का? पण त्यासाठी अट काय आहे, पूर्ण समर्पण पाहिजे. आपली काही पण गोष्ट तुमचे असू दे, स्वतःला स्वतःचं मन आहे, तुमची आत्मा आहे, तुमचं हृदय आहे, विचार आहे, भावना आहे, सगळं काय देवाच्या हाती द्या. नंतर ही जगिक गोष्ट आपण काय करते, पहिले जगिक गोष्ट देते. माझ्या जीवनामध्ये हे त्रास आहे, ते त्रास आहे, प्रश्न आहे, देव तू बघ. आपला हृदय आपल्या जवळ चिडतोय आणि हृदय माझं काय म्हणतोय, हृदयासारखा धोका देणारा कोणच नाही. मग पहिले आपलं हृदय देवाला द्या, पूर्ण समर्पण करा. मग तो आपल्या प्रती पूर्णपणे समर्पित होतोय आणि आपल्याला पापांची क्षमा देईल. जेव्हा आपण मरण पावतोय, आपल्याला ताबडतोब स्वर देतोय आणि पूर्ण काळजी तू करतोय आणि कधी आपला त्याग करत नाही. हे सगळं आम्ही वचन आता आपण बघितलं. मग लक्षात ठेवा, देव नुसतं पुनरुत्थित झाला नाही, पण नूतन करेल आपल्याला हे सगळे काय अभिवचन त्याने दिलेला आहे. आणि हे सगळी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. कधी पण तुम्ही शंका करू नका, हे सगळं आहे. आता तुम्ही ऐकलाय, सर्व गोष्ट ऐकला, ते तुमच्या जीवनामध्ये घडणार. तुम्हाला देवाची सुरक्षा मिळालेली आहे. त्याने तुम्हाला आपल्या तळ हातात कोरलेला आहे आणि आपल्या काय होते, आपल्या मक्काकडे आपल्या गुप्तस्थळी ठेवलेला आहे. पण आपण काय करतो, जगी गोष्ट बघून, जगी घटना हे सगळं बघून हे सगळं काय देवाचं विसरले. पण देवाने तुम्हाला संधी दिली की तुम्ही एक वेळ सगळं काय आठवण करा, देवाला धन्यवाद द्या आणि प्रयत्न करा. कसला प्रयत्न करायचा आहे, ख्रिस्तासारखे जगा आणि ख्रिस्ताने जे तुमच्यासाठी केलेलं आहे, जे अभिवचन जे काय तुम्हाला दिलेलं आहे, कृपा दिलेलं आहे, त्याचा वापर करा आणि देवाची इच्छा या जगामध्ये पूर्ण करा. देवाची ओळख या जगाला द्या, त्याची एकच इच्छा आहे. त्यासाठी देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे की आम्ही त्याचं गौरव करावं आणि त्याची ओळख कोणाला द्यायचं आहे, इतर लोकांना द्यायचं. ऐकलं, स्वीकारलं, मोठ्याने बोला, होय होय. तुमचं ते म्हणतात स्वीकारला. देवाला धन्यवाद द्या, धन्यवाद द्या की देवाने तुम्हाला तुमचं मार्गदर्शन केलं, तुम्हाला कळून दिलं आहे की तो कसलं दयाळू, कणवाळू, प्रेमी आणि आनंद देणारा, शांती देणारा
परमेश्वर आहे.